नमस्कार. आज 11 सप्टेंबर 2024. 11 सप्टेंबर हा दिवस तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी, हिंदू समाजासाठी, भारत देशासाठी अत्यंत महत्त्वाचा अशा पद्धतीचा आहे. कदाचित काही जणांनी ओळखलंही असेल, पण बऱ्याच जणांना कदाचित ठाऊक नसेल की हा दिवस तुम्हा आमच्यासाठी का महत्त्वाचा आहे. तर ते जर शोधायचं असेल, समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला काही वर्ष मागं जावं लागेल. किती वर्ष? तब्बल 131 वर्ष. 131 वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी, म्हणजे अगदी नेमकेपणाने सांगायचं झालं तर 11 सप्टेंबर 1893 या दिवशी शिकागो येथे धर्मपरिषद भरलेली होती. संपूर्ण जगभरातून वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या मतप्रवाहांचे, वेगवेगळ्या पंथांचे, वेगवेगळ्या धर्मांचे प्रतिनिधी त्या शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या ठिकाणी येऊन डेरेदाखल झालेले होते. याच सर्व प्रतिनिधींमध्ये आपल्या भारतातलं एक अलौकिक व्यक्तिमत्व हे सुद्धा सहभागी झालेलं होतं. आपलं संपूर्ण आयुष्य समाजासाठी दिल्यानंतर परिव्राजक या नात्याने संपूर्ण भारतभराचं भ्रमण करून संपूर्ण भारत समजून घेतल्यानंतर स्वामी विवेकानंद या परिषदेसाठी शिकागोमध्ये येऊन पोचलेले होते. धर्म परिषदेला सुरुवात झाली. एकेका प्रतिनिधीचं नाव उच्चारलं गेलं. त्या प्रतिनिधीने येऊन आपलं मत त्या ठिकाणी मांडलं. स्वामीजींचंही नाव उच्चारलं गेलं, पण स्वामीजींची बोलण्याची मनाची तयारी झालेली नव्हती. त्यामुळे त्यांनी सांगितलं, मी परत बोलेन. असं करत करत काही काळ गेला आणि आता अन्य कोणी बोलू शकणार नाहीये, स्वामीजींनाच बोलावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग स्वामीजी उठले, ते मंचावर पोहोचले. मंचावर पोहोचल्यानंतर त्यांनी आपले डोळे बंद करून घेतले. मनामध्ये परमपवित्र भारत मातेचं स्मरण केलं, स्वतःच्या गुरूंचं स्मरण केलं. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या मुखातून आपसुक शब्द बाहेर पडले. ते शब्द असे होते, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि जणू काही विद्युल्लता संचारावी त्याप्रमाणे ते संपूर्ण सभागार, ते सभागृह हे रोमांचित झालं. सारच्या सारं सभागृह ताडकन उठून उभं राहिलं आणि तब्बल 2 मिनिटे टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. 2 मिनिटं बोलणं सोपं आहे, पण जेव्हा आम्ही घड्याळ लावतो आणि पाहतो तेव्हा 2 मिनिटं ही सुद्धा खूप मोठी होतात. 2 मिनिटं ते सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट होत राहिला. कशामुळे झालं हे? तर हा कोणीतरी योगी पुरुष हा भारतातून शेकडो मैल अंतरावरून दुरून इथे येतो काय? पहिलीच वेळ, पहिलीच भेट, पहिलीच नजर भेट, आणि त्या पहिल्याच नजर भेटीमध्ये हा आमच्याशी बंधुत्वाचं नातं सांगतो काय? आणि याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात, माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. पूर्ण सभागृह इलेक्ट्रिफाईड झालं. ही ताकद ही स्वामीजींच्या शब्दांमध्ये होती, त्यांच्या पवित्रतेमध्ये होती, त्यांच्या तेजामध्ये होती. पण स्वामीजींनी मुद्दामून केलेलं हे नाटक नव्हतं. हे त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले स्वाभाविक शब्द होते. कारण ज्या हिंदू संस्कृतीचा, ज्या हिंदू धर्माचा वारसा घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचलेले होते, तो हिंदू धर्मच मुळी विश्व बंधुत्वाचा पाया. या जगामध्ये जर सखिल मानवजातीला बंधुत्वाचं देणं देणारा जर कुठला धर्म असेल तर तो म्हणजे हिंदू आहे. कृण्वन्तो विश्व मार्यमची घोषणा देऊन हा विचार अनेक परिव्राजक संपूर्ण जगभर फिरलेले आहेत. त्याच्यातले अर्वाचीन काळातले अत्यंत प्रचंड ताकदीने उभे राहिलेले परिव्राजक म्हणजे स्वामी विवेकानंदांचं नाव घेत आहे. विश्व बंधुत्वाचा संदेश घेऊन हे सारेच्या सारे संपूर्ण जगभर पोहोचलेले आहे.
स्वामीजींनी कशाची घोषणा केली? वसुधैव कुटुंबकम हा जो आमचा मूल मंत्र आहे जगण्याचा, त्याचीच घोषणा त्या ठिकाणी जाऊन केलेली आहे. बर, स्वामीजींनी बंधुत्वाचं नातं जोडताना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलणं केलेलं आहे की स्वामीजींनी अन्य सगळ्या वक्त्यांप्रमाणे लेडीज अँड जेंटलमन ऑफ अमेरिका अशा पद्धतीनं म्हटलेलं नाहीये. ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असंही म्हटलेले नाहीये, तर ते म्हटलेले सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. या भातृभाव तर त्यांनी सांगितलेलाच आहे, व्यक्त केलेलाच आहे, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी भगिनी वृंदाचं नाव प्रथम घेतलेलं आहे, कारण हा सुद्धा संदेश केवळ 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 भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृतीच जगाला देते. मातृवत परदारेषु, स्त्री ही भोग्या नाहीये, तर तिच्याकडे मातेच्या नजरेने पाहिलं पाहिजे. हा सुद्धा संदेश स्वामीजींनी आपल्या त्या भाषणातून आणि नंतरच्या 2-2.5 वर्षांच्या युरोप आणि अमेरिकेमधल्या आपल्या भ्रमंतीतून अखिल विश्वाला दिलेला आहे. आणि ज्यावेळेस हा दिवस आपण विश्व बंधुत्व दिवस म्हणून साजरा करतो, तेव्हा स्वामीजींचे हे विचार कुठेतरी आम्ही आपल्या मनावर कोरून ठेवण्याची आवश्यकता आहे. स्वामीजींच्या जीवनातले 1-2 प्रसंग सांगतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की स्वामीजी रामकृष्णांच्या मृत्यूनंतर स्वामीजी ज्या भारतासाठी आपल्याला काम करायचंय, ज्या भारतीयांसाठी काम करायचंय, ज्या माझ्या बंधू भगिनींसाठी मला काम करायचंय, तो माझा भारत देश कसा आहे हे पाहता यावा म्हणून परिव्राजक या नात्याने ते बाहेर पडले. वेगवेगळी नावं स्वीकारत, नावं घेत ते संपूर्ण भारतभराचं त्यांनी भ्रमण केलं. हे भ्रमण करत 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 ते पोचलेले थेट कन्याकुमारीला. आपण सगळ्यांनी जर पाहिलं, भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आणला तर असं लक्षात येईल की कन्याकुमारी हे भारताचं दक्षिणतम भूशिर आहे, ते शेवटचं टोक आहे. 3 महासागर त्या ठिकाणी एकत्र येतात आणि ह्या 3 महासागरांमध्ये जो हिंदी महासागर आहे, त्या हिंदी महासागरामध्ये या आपल्या भूशिराला तोडून एक थोडासा जवळच्या अंतरावर त्या महासागरामध्ये एक छोटासा बेट आहे, एक छोटासा दगड आहे. त्या दगडावर देवी पार्वतीने म्हणजे कन्याकुमारीने एका पायावर उभं राहून तपश्चर्या केलेली आणि त्या कुमारी मातेचं पदचिन्ह त्या ठिकाणी आहे. स्वामीजी त्या दर्शनासाठी तिथे जाऊ इच्छित होते, त्या दगडावर ते जाऊ इच्छित होते, त्या खडकावर, त्या बेटावर जाऊ इच्छित होते. नावाडे तिथे होता नाव घेऊन, पण नावाड्याने सांगितलं की जर मला तिकिटाचे पैसे देणार असाल तरच मी त्या खडकावर तुम्हाला घेऊन जाईन. स्वामीजींच्या खिशात पैसे नाहीत. नवे नवे स्वामीजींनी कफनी धारण केलेली, त्या कफनीला खिसाच नाही, तर त्या खिशामध्ये पैसे असणार कुठून? पण स्वामीजी जरी संन्याशी होते तरी सुद्धा ते योद्धा संन्याशी होते. योद्धा संन्याशी म्हणजे काय? या शिकागोच्या परिषदेसाठी ज्यावेळेस स्वामीजी जलयानाने गेले, आगबोटीने प्रवास केला आणि ते जात होते, त्यावेळेस त्यांच्याच बोटीमध्ये ख्रिस्ती धर्माचे, ख्रिस्ती पंथाचे काही पादरी मंडळी, ही धर्मगुरू मंडळी त्या बोटीवर होती. स्वामीजी बोटीच्या डेकवर एरझारा घालत होते, काहीतरी मनामध्ये चिंतन चालू होतं आणि हे चालू असतानाच ही ख्रिश्चन धर्मगुरू मंडळी त्यांच्या जवळ आली. स्वाभाविकरित्या धर्मचर्चा त्या ठिकाणी सुरू झाली. ख्रिश्चन मंडळी त्यांचे धर्मगुरू आपला धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे हे सांगायचा प्रयत्न करत होते. स्वामीजींच्या अगाध ज्ञानाची त्यांना कल्पना नव्हती, अमोघ वक्तृत्वाची त्यांना कल्पना नव्हती. स्वाभाविकरित्या स्वामीजींनी जेव्हा त्यांच्या गोष्टींचा प्रतिवाद करायला सुरुवात केली, ही मंडळी निरुत्तर व्हायला लागली. आणि ज्यावेळेस आपला मुद्दा आपल्याला रेटता येत नाही असं जेव्हा लक्षात आलं, तेव्हा ह्या ख्रिश्चन मंडळींनी भारताबद्दल, भारतीयांबद्दल अपशब्द उच्चारायला सुरुवात केली. आमचे स्वामीजी संन्याशी असले तरी ते योद्धा संन्याशी होते. ज्या क्षणी या भारताबद्दल ख्रिश्चन धर्मगुरूंनी अपशब्द उच्चारायला सुरुवात केली,
ही भारतभूमी, तिला आम्ही माता मानतो. आमच्या मातेच्या विरोधातला कुठलाही अपशब्द मी खपून घेणार नाही. स्वामीजींनी त्या एका ख्रिश्चन धर्मगुरूचं बखोट पकडलं, त्याला तात्काळ आपल्या डोक्यावर उचलून घेतलं आणि त्यांना सज्जड दम भरला की इथून पुढे माझ्या देशाबद्दल, माझ्या प्राणप्रिय भारत मातेबद्दल एक शब्द जरी तुम्ही चुकीचा उच्चाराल तरी तुम्हाला आता समुद्रामध्ये फेकून देईल. मान खाली घालून हे धर्मगुरू पळून गेले. असे आमचे स्वामीजी योद्धा संन्यासी होते. खिशामध्ये दमडी नसली तर काय झालं, कफनीला खिसा नसला तर काय झालं, माझ्यामध्ये साहस आहे. आणि स्वामीजींनी स्वतःला त्या समुद्रामध्ये झोकून दिलं. स्वामीजी पोहत पोहत त्या खडकावर जाऊन पोहोचले. तो दिवस होता 25 डिसेंबर 1892. 25 डिसेंबर 1892 ते 27 डिसेंबर 1892 असे 3 दिवस आणि त्या 3 दिवसाच्या मधल्या 2 रात्री स्वामीजींनी त्या खडकावर बसून ध्यान केलेलं आहे. आपण डोळ्यासमोर ते सगळं चित्र आणू शकतो. भारताचा नकाशा आम्ही जर डोळ्यासमोर आणला तर आपल्या लक्षात येईल की आमचं दक्षिणतम भूशीर कन्याकुमारी आणि त्यापासून थोडासा अलग झालेला हा मोठा खडक आहे समुद्रामध्ये. आणि जर भारताच्या नकाशामध्ये आम्ही आमच्या भारत मातेला अंकित केलं तर आपल्या लक्षात येईल आमच्या भारत मातेचा मुकुट हा हिमालय आहे. त्या पद्धतीनं भारत मातेचे चरणद्वय या कन्याकुमारीच्या ह्या भूशिराजवळ आहेत आणि जणू काही 3 महासागर आमच्या भारत मातेच्या चरणांचं प्रक्षालन करताय. स्वामीजींची समाधी लागली. स्वामीजींच्या अंतर्मनावर ते भारत मातेचं चित्र अंकित झालं. स्वामीजींनी मनोभावे भारत मातेची मानस पूजा ध्यान धारणा त्या 3 दिवसांमध्ये आणि त्यामधल्या 2 रात्रींमध्ये केली. आणि जणू काही त्या ठिकाणी स्वामीजींना साक्षात्कार झाला की इथून पुढचं माझं संपूर्ण आयुष्य हे मी भारत मातेच्या चरणी अर्पण केलेलं आहे. इथून पुढचा माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, माझ्या आयुष्याचा प्रत्येक कण मी या भारत मातेच्या चरणी समर्पित करत आहे. आणि या भावनेतून स्वामीजी तिथून उठले. तदनंतर युरोपभर फिरून या शिकागोच्या भाषणानंतर आणि जगभर फिरून ते परत भारतामध्ये आले आणि भारत मातेची त्यांनी सेवा केली. ज्यावेळेस ते परत भारतामध्ये आले त्यावेळेचा प्रसंग हा तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे, नवे आपल्या काळजावर कोरून ठेवण्यासारखा आहे. ज्यावेळेस आज सुद्धा भारत असंख्य संकटांनी ग्रासलेला आहे, ज्यावेळेस आमचा वैचारिक गोंधळ कोणीतरी या देशाचे हितशत्रू करून देताना इच्छित आहे, कुठेतरी आम्ही आमच्या संस्कृतीपासून दूर जाताना दिसतोय, त्यावेळेस स्वामीजींनी परिव्राजक या नात्याने ज्या हिंदू संस्कृतीचं प्रतिपादन संपूर्ण जगभर केलं ती संस्कृती समजून घेण्याची आज आवश्यकता आहे. त्या संस्कृतीतली ती सर्व मूल्य ज्यांना स्वामीजींनी अधोरेखित केलेलं होतं ती सगळी मूल्य समजून घेण्याची गरज आहे. ही काळाची गरज आहे. जगाच्या कल्याणात सत्तांच्या विभूती म्हटलं जातं, त्याच पद्धतीने जगाच्या कल्याणासाठी हिंदू संस्कृती, या हिंदू संस्कृतीचं रक्षण वर्धन हे होणं गरजेचं आहे. आणि तो संदेश अर्वाचीन काळामध्ये अत्यंत प्रबळपणे आम्हाला दिलेला आहे स्वामीजींनी. त्या स्वामीजींचे गुण आपण धारण केले पाहिजेत. त्याच्यातला एक शेवटचा गुण हा सांगतो आणि मी थांबेन. स्वामीजी परत भारतामध्ये आले. कुठे आले? भारतामध्ये आलेले आहे. नेमकेपणाने कुठे? तर ते श्रीलंकेमध्ये आलेले. पण त्यावेळेस श्रीलंका सुद्धा आमच्या अखंड भारताचाच हिस्सा होता, म्हणून ते म्हणतात की मी भारतात परत आलो. स्वामीजींचं जलयान आलं, त्या कोलंबोच्या किनाऱ्याला लागलं. स्वामीजींची प्रसिद्धी संपूर्ण देशभर झालेली होती. स्वाभाविकरित्या त्यांचं स्वागत करण्यासाठी अनेक मंडळी त्या ठिकाणी हार तुरे घेऊन, मेवा मिठाई घेऊन, फुलं घेऊन दाखल झालेले होते. स्वामीजी जलयानातून उतरले. त्या समुद्र किनाऱ्यावर ते चालायला लागले. स्वामीजींच्या पाठीमागे जलसागर आहे आणि स्वामीजींच्या समोर जनसागर आहे. स्वामीजींना पाहताच तो जनसागर उत्तेजित झाला आणि तो स्वामीजींच्या दिशेने दौडायला लागला, पळायला लागला, धावायला लागला. स्वामीजी सुद्धा उत्तेजित झाले आणि ते सुद्धा त्या जनसागराच्या दिशेने पळायला लागले, धावायला लागले. आणि एका क्षणी स्वामीजी धाडकन त्या समुद्रावरच्या रेतीमध्ये कोसळलेले आहे.
आणि त्यांनी त्या समुद्राच्या किनाऱ्यावरची ती माती स्वतःच्या अंगावर शिंपडून घेतली. हा जनसागर स्वामीजींच्या भोवती कोंडाळ करून येऊन उभा ठाकला. त्यांना कळेना की स्वामीजींना हे काय झालं, स्वामीजी अचानक असे का कोसळले. स्वामीजींचा आवेग शांत झाल्यानंतर स्वामीजी म्हणतात की किती दिवसानंतर मी माझ्या आईला भेटतोय. परदेशामध्ये वास्तव्य करून अपवित्र झालेलं माझं हे शरीर, हे या माझ्या भारत मातेच्या रजकणांनी, इथल्या धुलीकणांनी मला पवित्र करून द्या. मला माझ्या भारत मातेच्या मांडीवर इतक्या वर्षानंतरच्या विरानंतर थोडा वेळ विसावू द्या. दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागलेल्या आहेत. स्वामीजी गदगदित झालेले आहेत. इतकी उच्च कोटीची धर्मभक्ती, इतकी उच्च कोटीची देशभक्ती, इतकी उच्च कोटीची राष्ट्रभक्ती, भारतभक्ती जेव्हा धारण करून या देशातला यच्च यावत हिंदू समाज जेव्हा उभा ठाकेल, तेव्हा स्वामीजींच्या स्वप्नातला भारत नवे नवे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या, इथल्या सर्व राष्ट्रपुरुषांच्या स्वप्नातला भारत, हा भारत निर्माण होईल. आज विश्व बंधुत्व दिनाच्या निमित्तानं स्वामीजींचं जीवनाचं चरित्राचं स्मरण करूया. स्वामीजींची देशभक्ती ही तुम्ही आम्ही सारेजण आपल्या हृदय कमळावर अंकित करूया आणि या भारताला परमवैभवापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न राहूया, असं आपल्या सगळ्यांना आवाहन. धन्यवाद. वंदे मातरम.